प्रश्न आहे आत्मसन्मानाचा, प्रश्न आहे अस्तित्वाचा, प्रश्न आहे मुक्ततेचा. कारण याच सगळ्या गोष्टी सांगणारा एक चित्रपट आलाय ज्याचं नाव आहे परिणती आणि हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड कमी याला स्क्रीन्स मिळालेल्या आहेत. म्हणजे अख्ख्या पुण्यामध्ये हार्डली फक्त 2 शोज आहेत. अख्ख्या मुंबईमध्ये सुद्धा 3च शोज आहेत. सो कसं तरी मॅनेज करत मी फायनली हा चित्रपट पाहिला. कसा वाटला मला परिणती हा चित्रपट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि ज्यावेळेला मला याचं ट्रेलर आणि टीजर मला पाहता आलं, तेव्हाच मला असं वाटलं, की यार साधारण ना 80s-90s मध्ये पण बॉलिवूडकडनं एक परिणती नावाचा चित्रपट आला होता आणि 1989 मध्ये तो आला होता ॲक्चुअली. तर हा त्याच चित्रपटाचा रिमेक तर नाही ना, कारण का नाव पण सेमच आहे. पण ज्यावेळेला मी हा चित्रपट आज पाहिलाय त्याच्यानंतर मला असं कळलं, की अजिबातच हा रिमेक नाहीये. पूर्णतः 2 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत आणि त्याच्याचमुळे परिणती हा चित्रपट जो आहे तो तुम्हाला काही अंशतः नक्कीच इम्प्रेस करतो. आता काही अंशतः हा शब्द मी यासाठी वापरला, कारण हे बघा हा चित्रपट जो आहे तो प्रचंड जुना चित्रपट आहे. म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षांपूर्वीचा हा कदाचित शूट झालेला असावा आणि हा ओ-टी-टी टाइपचा सिनेमा आपल्याला वाटतो. खरं तर हा 2020 मध्येच म्हणजे कोरोनाच्या काळात हा चित्रपट ओ-टी-टीवरतीच मेकर्स रिलीज करणार होते थेट. कारण त्यावेळेला पॅन्डेमिक ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे. पण मग काही कारणास्तव ते त्यावेळेला रिलीज नाही करू शकले आणि आत्ता इतक्या वर्षांपासून हा पेंडिंग लिस्टमध्ये असलेला, बनवून तयार असलेला चित्रपट फायनली त्यांनी 2025 मध्ये रिलीज केलाय. आणि हीच या चित्रपटाची सगळ्यात खराब गोष्ट आहे. कारण अख्ख्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन, एडिटिंग स्टाईल, डिरेक्टोरियल पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा म्युझिक ज्या पद्धतीचं आहे, कॉस्ट्यूम्स, मेकअप, सेट डिझाइन, प्रोडक्शन प्रॉप्स हे सगळं खूपच आउटडेटेड आहे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्हाला नेत्रसुख नाही प्रदान करत. हा चित्रपट तुम्हाला खूपच आउट ऑफ द बॉक्स असा एक्सपिरियन्स नाही प्रदान करत. हा चित्रपट तुम्हाला खूपच असं जायंट मोठ्या 70 एमएमच्या पडद्यावरती खूपच भारी असा एक्सपिरियन्स जो आपण थिएट्रिकल एक्सपिरियन्ससाठी जातो, तर तसा एक्सपिरियन्स नाही देत. हा चित्रपट खूप आउटडेटेड असल्यामुळे तुम्हाला थोडासा हा बेअर कराव्या लागतात काही गोष्टी. पण ह्या सगळ्या जरी निगेटिव्ह गोष्ट आज पहिल्यांदा रिव्ह्यूची स्टाईल माझी निगेटिव्ह मी यासाठी मांडली, कारण या चित्रपटाचं भरभरून मला कौतुक करायचंय. हा चित्रपट इतका सुंदर लिहिला गेलाय. म्हणजे मी लिखाणाबद्दल स्पेशली सांगते. म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक हे अक्षय बाळसराफ आहेत आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. जर पहिला चित्रपटच इतका सुंदर लिहू शकत असेल कुठला माणूस, तर तो माणूस ॲक्चुअली खूप टॅलेंटेड आहे असं मला वाटतं. कारण या संपूर्ण चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे संवाद किंवा ज्या पद्धतीने हा चित्रपट लिहिलाय. अर्थात आपण 2025 मध्ये जर का 10-12 वर्षांपूर्वीचा बनलेला चित्रपट पाहतोय, तर बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिडिक्टेबल आहेत आणि त्या आपण लगेचच अगदीच अंदाज लावू शकतो, की आता पुढे काय होणार आहे. बट बिलीव्ह मी, या सिनेमाचा क्लायमॅक्स, या सिनेमाचा प्राण आहे, आत्मा आहे. असं काहीतरी क्लायमॅक्स येऊ शकतो, की ज्याने डोकं बधीर होईल. हे मी इमॅजिनच केलं नव्हतं. बीइंग अ क्रिटिक मी हा क्लायमॅक्स असा येईल, असं मी विचार सुद्धा करू शकले नव्हते. पण ज्या पद्धतीने या चित्रपटाचा क्लायमॅक्स येतो आणि अमृता सुभाष येते ना, दरवाजा उघडून आणि मग ते जे काही एवढं मोठं जे भांडं फुटतं, कमाल. म्हणजे अख्ख्या चित्रपटाच्या ज्या सुरुवातीच्या मी 4 ते 5 निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, की आउटडेटेड आहे, जुन्या काळातल्या वगैरे, वगैरे. पण बिलीव्ह मी त्या गोष्टींकडे जर का आपण इग्नोर केलं, तर हा चित्रपट तुम्हाला खूप वेगळा एक्सपिरियन्स देणारा ठरेल आणि हे मी याच्यासाठी म्हणते कारण चित्रपटाचे संवाद इतके सुंदर, इतके देखणे म्हणजे संवाद कधी देखणे असू शकत नाही, बरोबर? संवाद हे कानाला असे काय म्हणूया म्हणजे सुमधुर असा अनुभव देणारे ठरले पाहिजे. एकदम डीप, एकदम ज्याला आपण म्हणतो इमोशनल डेप्थ असणारे संवाद. तर या चित्रपटामध्ये तसे संवाद आहेत आणि इथेच अक्षय बाळसराफ ॲज अ दिग्दर्शक म्हणून जरी आपल्याला इम्प्रेस नाही करत, तरी पण ॲज अ लेखक म्हणून प्रचंड इम्प्रेस करतात आणि म्हणूनच हा चित्रपट जर का आत्ता बनला असता ना मागच्या वर्षी वगैरे, ह्या चित्रपटाने छप्परतोड कमाई केली असती. कारण अतिशय सुंदर असा प्लॉट होता, अतिशय सुंदर अशी स्टोरी लाईन होती. कॅरेक्टर्स खूप सुंदर लिहिले होते. कॅरेक्टर्स खूप रिलेटेबल जरी नसले, कारण का आता बघा स्टोरी काय, प्लॉट काय, की एक बार डान्सर आहे सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष एक डॉक्टर आहे. तर दोघींची काही कारणास्तव भेटगाठ होते आणि दोघी एकमेकींच्या सखीच बनतात. आता आत्ताच्या काळात बघा असं म्हणजे शक्य आहे का, की आपण म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर बारमध्ये आपण जाणं, तिथे दारू पिणं वगैरे या सगळ्या गोष्टी अजिबातच आपल्या संस्कारांना पटत नाही. पण तरीसुद्धा बघा, की आपण समजा गेलोय कुठे आणि मग तिथली एखादी बार डान्सर काहीतरी नृत्य सादर करते आणि तिच्यासोबत आपली मैत्री होणार आणि ती आपल्याला काहीतरी एक वेगळाच असा एक दृष्टिकोन देऊन जाईल वगैरे अशा सगळ्या गोष्टी अशक्यच आहेत आत्ताच्या काळामध्ये, करेक्ट. बट लाइक आय सेड हा चित्रपट तुम्हाला खूप वेगळा अनुभव देणारा ठरेल. चित्रपटात एक सीन आहे जिथे डॉक्टर सायली आणि तिचा नवरा जो आहे, ज्याची भूमिका अक्षर कोठारी यांनी प्ले केली आहे. कमालीचा अभिनेता आहे कारण त्याला बघून डोक्यात एक तिडीक जात होते आणि अ, त्याला हाणायची इच्छा होत होते. म्हणजे एखादा निगेटिव्ह शेड ज्यावेळेला तुम्ही खूप सुंदररित्या साकारता, त्यावेळेला लिटरली राग यायला पाहिजे त्या व्यक्तीबद्दल आणि या चित्रपटामध्ये त्याला बघितल्यानंतरच राग येतो तुम्हाला.
तर एक सीन आहे जिथे डॉक्टर सायली आणि तिचा नवरा या दोघांचे काही रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी काही फ्लॅशबॅकमध्ये स्टोरी जाते आणि ज्या पद्धतीने तिथले संवाद दाखवलेत ना दोघांमधले, ते तुम्हाला आतून सुन्न करून जातील. ते तुम्हाला एक विचित्र पद्धतीचा धक्का देतील आणि एक खूप वेगळ्या पद्धतीची भावना पेरून जातील तुमच्या हृदयामध्ये आणि याला म्हणतात एक ताकदीचा लेखक. कारण खूपच सुंदर संवाद आहेत दोघांमध्ये त्या फ्लॅशबॅकमध्ये. कमाल. दुसरा एक सीन आहे जिथे एका आरशामध्ये बघत डॉक्टर सायली अ, बार डान्सर म्हणजेच सुप्रिया जी आहे, तर तिला फरक सांगत असते 2 व्यक्तींमधला. त्या 2 व्यक्ती म्हणजे डॉक्टर सायली साने आणि डॉक्टर सायली देशमुख. या दोघींमध्ये असणारी ती अंधुक जी रेषा आहे, तर त्या रेषाला ठळकपणे तिच्यासमोर ती मांडत असते. कमालीचे संवाद आहे अगेन त्या आरशामध्ये बघत असतानाचे. मी सांगितले ना, ह्या संपूर्ण चित्रपटामध्ये सगळ्यात मोठी ताकद या चित्रपटाचे संवाद आणि ज्या पद्धतीने कथा रचली आहे, कमाल. आणखीन एक सीन आहे जिथे अ, हातामध्ये मावत नाहीये एवढ्या बाटल्या दारूच्या घेऊन जाणारी डॉक्टर सायली जी आहे, दारूच्या दुकानातून ज्यावेळेला एक्झिट घेत असते, तिथे एक नवीन मुलगी आलेली असते आणि ती आयुष्यात पहिल्यांदाच दारू ट्राय करणार असते. काहीतरी घडलेलं असतं तिच्या आयुष्यामध्ये. तर त्यावेळेला अगदी तिच्या बॉडी लँग्वेजवरनं तिला ओळखते डॉक्टर सायली आणि तिला काहीतरी इतका सुंदर उपदेश देते ना, आहाहा! म्हणजे मन जिंकलं रे लेखकाने माझं तिथेच. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा सीन आहे आणि जितकं कौतुक करावं तितकं कमी. म्हणजे कमाल, दर्जाचे संवाद. जर कोणाला एक थिसिस लिहायचा असेल किंवा कोणाला अभ्यास करायचा असेल ना, की संवाद कशा पद्धतीचे असायला पाहिजे, इमोशनल डेप्थ असणार आहे, खूप खोलात जाऊन विचार करायला लावणार आहे, तर या चित्रपटाचे संवाद हा एक अभ्यासाचा विषय नक्कीच ठरू शकतो. या संपूर्ण चित्रपटाची ताकद म्हणजे 2 गोष्टी. या चित्रपटाचा क्लायमॅक्स जे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि दुसरं म्हणजे या चित्रपटामध्ये असणारी एक केमिस्ट्री, बॉन्डिंग जी सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाषमधली आपल्याला पाहायला मिळते. लिटरली हा चित्रपट पाहिल्यानंतर बिंग अ वुमन मला असं वाटलं, की यार आपल्या आयुष्यात अशी कुठलीतरी एक सखी असणं फार गरजेचं आहे. जी आपल्याला बोट धरून व्यवस्थितपणे मार्गावरती आणू शकते आणि व्हाईस वर्सा ऑफकोर्स आणि पुरुषांच्या आयुष्यामध्ये तसा एक सखा प्रत्येकाला मिळायला हवा असं मला वाटतं. पुरुषी अहंकार आणि चारित्र्यहीन असणारा नवरा एका स्त्रीचं आयुष्य कुठच्या लेव्हलला जाऊन उद्ध्वस्त करू शकतो किंवा तिला कसं आयुष्यातनंच उठवू शकतो. तर या गोष्टीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे परिणती हा चित्रपट. इट्स अ मस्ट वॉच फिल्म गाईज. आय नो की हा चित्रपट अगेन आता थिएटरला निघाल्यानंतर थिएटरमधनं कधी ओ-टी-टीवर येईल मला माहीत नाही. बट मी स्ट्राँगली रिकमेंड करेल हा चित्रपट सगळ्यांना. मुलांना असं वाटत असेल की हा फेमिनिस्ट टाइपचा चित्रपट असेल, अजिबात नाही. हा चित्रपट बघताना ना, आपल्या बहिणीचा नवरा जर असा असेल, तर तुम्ही काय करता? या एका विचाराने हा चित्रपट बघा. हा चित्रपट बघताना आपल्या मुलीचा जो नवरा असेल किंवा आपला जो जावई आहे, तो जर असा निघाला, तर आपण काय करू शकतो अशा केसमध्ये? या गोष्टीचा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. त्याच्यामुळे डोळ्याची कवाडं उघडून हा चित्रपट जर का तुम्ही बघाल, तर तुम्हाला कळेल, की हा थेट तुमच्या हृदयाला भिडणारा चित्रपट आहे. कमाल, कमाल, कमाल. मी खूप कमी वेळा असं कुठच्या चित्रपटाचं कौतुक करते. पण जस्ट बिकॉज हा खूप लेट रिलीज झालाय, खूप आउटडेटेड आहे याची स्टाईल सगळं. त्याच्यामुळे हा थिएटरमध्येच जाऊन बघण्याजोगा आहे, असं मी नाही म्हणणार. हा ओ-टी-टीसाठी तुम्ही वाट बघू शकता. पण अगेन गॉड नोज की कधी ओ-टी-टीला तो येईल. सो इट्स ऑल अबाउट युअर चॉईस. अगेन मी या सिनेमाला देईल 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला हा चित्रपट भयंकर आवडलाय संवाद आणि कथानकाच्या बाबतीत. तुमचं काय मत आहे परिणती या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.